नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात विशेष व्हिडिओ सादर करणार आहे। आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला सगळ्याला उत्सुकता आहे ते मान्सून कधी येणार आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे उकाड्याने हैराण झालेल्या प्रत्येकाला पावसाची एकतरी सर बघायची आहे आणि आल्हाददायक अशा प्रकारचं वातावरणाची प्रत्येकाला ओढ लागलेली आहे। या परिस्थितीमध्ये स्पष्टपणे मान्सूनचे संकेत येणं आवश्यक आहे आणि ते संकेत आलेले आहेत। ऑस्ट्रेलियामध्ये पावसाळा संपला असं घोषित करून जेव्हा मेट्रोलॉजी ऑफ ऑस्ट्रेलिया संकेत देते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आता या ठिकाणचं वातावरण हे उत्तरेला सरकणार आहे आणि मग विषुववृत्ताच्या पासून म्हणजेच मालदीव पासून किंवा अगदी श्रीलंकेच्या आजूबाजूने हे वातावरण निर्मितीचे प्रभाव सुरू होतात आणि हळूहळू मग मान्सूनच्या वातावरणासाठी अंदमान निकोबार बेटं तयार होतात। साधारणपणे अंदमान निकोबार बेटांवर पाऊस आल्यानंतर 10 दिवसाच्या फरकाने तो केरळमध्ये येतो आणि पुढे 7-8 दिवस किंवा 10 दिवसाच्या फरकाने तो महाराष्ट्र मुंबईपर्यंत येतो। आता या पद्धतीच्या प्रक्रिया हे वर्षानुवर्ष चालू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपल्याला गेल्या 2 दिवसामध्ये जे काही वातावरणीय बदल होत आहेत त्यावरून असं स्पष्ट जाणवतंय की मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होते आहे। यापूर्वी आपण असं बघितलं की मान्सूनच्या पूर्वकालामध्ये जे चक्रीवादळं ज्या प्रणाल्या तयार होतात त्या प्रणाल्या बऱ्याचदा भारताच्या विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता असते। म्हणजे बऱ्याचदा म्यानमारच्या दिशेने बंगालच्या उपसागरातील वादळं निघून जातात, तर ओमानच्या दिशेने अरबी समुद्रातील वादळ निघून जातात। परंतु हीच गोष्ट जेव्हा 15 मे किंवा 20 मे नंतर घडते तेव्हा मात्र या सर्व सिस्टम शक्यतो भारताच्या भूभागावर येण्याची शक्यता अधिक असते। 2 दिवसापूर्वी आपण शेती माझी प्रयोगशाळा चॅनलला एक व्हिडिओ टाकला होता की महाराष्ट्रावर चक्रीवादळ येणार का, आणि त्याला क्वेश्चन मार्क होता। म्हणजे हा एक प्रकारचा संकेत असतो, म्हणजे आपल्याला एखादं मॉडेल संकेत देत असतं की यापुढे तयार होणारी वादळं कुठल्या दिशेने जाऊ शकतात, कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच अरबी समुद्राच्या मध्यातून ते आपल्याला ओमानच्या किंवा अगदी आखाताकडे जाताना दाखवण्यात आलं। याचाच अर्थ असा होतो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत अरबी समुद्रामध्ये मिळू लागले आहेत आणि त्यामुळे या वातावरणाला महत्त्व या गोष्टीचं आहे की अरबी समुद्रामध्ये जी वादळं तयार होतात त्या वादळांपेक्षाही महत्त्वाची बाब आहे बंगालच्या उपसागरामध्ये काय घडामोडी घडतात। कारण बंगालच्या उपसागरामध्ये पहिले मान्सूनचे संकेत येतात आणि मग बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला श्रीलंकेच्या आजूबाजूने पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं। साधारणपणे मान्सूनची प्रक्रियाच अशी आहे की 20 मेला किंवा 22 मे पर्यंत मान्सून अधिकृतरित्या हा अंदमानात येत असतो आणि आज 10 तारीख आहे, म्हणजे अवघे 10 दिवस तसे नैसर्गिक मान्सून येण्याच्या बाबीला शिल्लक आहे। परंतु त्याच्या 2-4 दिवस अगोदरच मान्सून येणं अपेक्षित आहे। तो आठवडाभर येणं अपेक्षित होतं, परंतु तशी वातावरण निर्मिती अजून झालेली नाही, त्यामुळे 2-3 दिवस तरी अंदमानात अगोदर मान्सून पोहोचेल। तसंच जे काही नियमित तारीख आहे 1 जूनची केरळमध्ये, त्याच्या मागे 1-2 दिवस मागे पुढे ती तारीख होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच मान्सूनच्या ज्या काही प्रवासाला आता सुरुवात होणार आहे ते दिवस फार दूर राहिलेले नाही आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर तसा काउंट केला तर आजपासून फार तर केरळपर्यंतचे 10 दिवस आणि पुढचे 10 दिवस 20-25 दिवसाचाच फक्त कालावधी शिल्लक आहे आणि एक चांगल्या प्रकारचा मान्सून आपण महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात देखील बरसताना बघणार आहोत। जर आपण काही दीर्घावधीचे मॉडेल बघितले तर मग यामध्ये एक्सटेंडेड फॉरकास्ट नावाचं जे गाईडलाईन्स IMDचं मॉडेल आहे याने साधारणपणे 28 तारखेनंतर 4 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज दिलेला आहे। म्हणजे आपल्याला तसं देखील महाराष्ट्रातल्या पावसासाठी मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावीच लागणार आहे। त्यामुळे संपूर्ण मे महिन्यात महाराष्ट्रात खूप पाऊस पडेल असं नाही, परंतु जसं स्थानिक वातावरण तयार होईल
काही ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसेल. वादळी स्वरूपाचा पाऊस सुरुवातीला असतो, ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो. जमिनीमध्ये उष्णता आहे, त्यावर पडलेल्या गरम तव्यावर जसं पाणी टाकल्यानंतर परिस्थिती होते, तसं जमिनीवर, गरम तापलेल्या जमिनीवर जेव्हा सुरुवातीचे पाऊस होतात तेव्हा त्यामधून जी काही प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेला वादळाचं स्वरूप प्राप्त होतं आणि मग धुळीची वादळं हे सुरुवातीला तयार होतात. आणि मग जसं जशी आर्द्रता वाढत जाते, जमिनीतील आर्द्रता वाढत जाते, तसं तसं ही प्रक्रिया कमी कमी होत जाते आणि मग मान्सून एकदा रुळावला की मग मात्र आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस बघायला मिळतो. तर आता आपल्याला साधारणपणे मान्सूनच्या नियमित वेळेच्या जवळपास 1-2-3 मागे पुढे अशा पद्धतीने येण्याची शक्यता आहे. त्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे, म्हणजे मान्सूनचे संकेत आलेले आहेत आणि त्याची वाटचाल फक्त आपल्याला काही 4-5 दिवसामध्ये भारतीय हवामान खात्याकडून नोंदली जाईल. आणि शेवटी अधिकृतरित्या जोपर्यंत भारतीय हवामान खात्याकडून अंदमानात मान्सून आलाय, केरळात मान्सून आलाय, महाराष्ट्रात मान्सून आलाय जाहीर केलं जात नाही, तोपर्यंत आपल्यासारख्या अभ्यासकांना त्याविषयीची अधिकृत कुठलीही बाब सांगता येत नाही. आपण फक्त अंदाज सांगण्याचं काम करतो. अधिकृतरित्या त्याची घोषणा मात्र भारतीय हवामान खात्याकडून केली जाते. आणि त्यामुळे यावर्षी मान्सून कसा असेल या संदर्भात भारतीय हवामान खात्याचा प्राथमिक अंदाज आपण 92% बघितलेला आहे, स्कायमेटचा 94% बघितलेला आहे, आपला स्वतःचा 94% होता. पण 1 मेला आपण तो 95% देशासाठी तर 97% राज्यासाठी बदललेला आहे. तसा 97% आपण 26 जानेवारीलाही दिलेला होता आणि आताही तोच ठेवलेला आहे. फक्त महिन्यांमधील पावसाची टक्केवारी आपली बदललेली आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेतल्यानंतर आता आपल्याला फक्त जी उत्सुकता आहे मान्सूनच्या येण्याची ती खूप ताणलेली आहे. परंतु त्या अगोदर ज्या काही वादळी प्रणाल्या तयार होणं अपेक्षित होतं त्या मात्र आता थोड्या थंडवल्यासारख्या वाटत आहेत. परंतु तरी देखील येत्या काही दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये आपल्याला बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या आजूबाजूने म्हणजे अंदमान आणि श्रीलंकेच्या मध्यावर एक सिस्टम बनेल आणि ती शक्यतो दक्षिण भारतावरून केरळ किंवा गोव्याच्या बाजूने सरकेल आणि ती मग अरबी समुद्रात थोडी पुढे सरकून पुन्हा गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे. आणि मग त्यामुळे जेव्हा ती गुजरातकडे जाईल तेव्हा त्याचा बराच बाष्प हे महाराष्ट्रावर येणार आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये साधारण असं आपण गृहीत धरूया की 17-18 तारखेनंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल. 20-22 तारखेपासून महाराष्ट्रात चांगला पावसाला वातावरण तयार होईल. आणि जसं एक्सटेंडेड फोरकास्ट या मॉडेलने सांगितले 28 नंतर चांगला पाऊस महाराष्ट्रात पडेल, त्या पावसाची आपण आता प्रतीक्षा करणार आहोत. त्यामुळे आपण दीर्घावधीचे अंदाज केवळ या चॅनलवर देतो. 5 दिवसाचे अंदाज हे आपण शेती माझी प्रयोगशाळा चॅनलवर देतो. त्यामुळे हा आठवड्यातून एकदाच आपल्याला या चॅनलचा अंदाज मिळतो. त्यामुळे या चॅनलला आपण आपल्याकडे असलेल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसिद्धी द्या, कारण आता मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच मान्सून हा आपल्याला अंदमानात दिसणार आहे आणि त्यामुळे त्यासाठीचे संकेत आलेले आहेत. लवकरच आपल्याला आता मान्सूनच्या पुढच्या वाटचालीची दिशा स्पष्ट होईल. सुरुवातीला एक वादळ, मी सारांश म्हणून पुन्हा सांगतो की अंदमान आणि श्रीलंकेच्या दरम्यान एक वादळी सिस्टम आता विकसित होईल. ती दक्षिण भारतावरून गोव्याच्या मार्गे अरबी समुद्रात सरकेल आणि हीच आपल्याला महाराष्ट्रात जोरदार पाऊस देईल. त्यामुळे मी जे यापूर्वीचे व्हिडिओ दिलेत त्यात अंदाज वेगवेगळे कसे येतात, तर मॉडेलचे अंदाज हे मान्सून पूर्वीच्या काळात बदलत असतात आणि आम्ही मॉडेल बेस अंदाज देतो. त्यामुळे मॉडेलमध्ये जो बदल होतो तो आमच्या अंदाजामध्येही होतो आणि मग लोकांना असं वाटतं की यांचे अंदाज दररोज बदलतात. परंतु अंदाज दररोज बदलत नाहीत. मॉडेलमधील प्रिडिक्शन दररोजचं बदलतं आणि या बदलत्या प्रिडिक्शन सुद्धा हे एक इंडिकेशन असतं की काय होऊ शकतं. आणि त्यामुळे मी जरी महाराष्ट्रावर आता आपल्याला कुठली सिस्टम येताना दिसत नसली तरी बनणारी सिस्टम ही महाराष्ट्रावर परिणाम करणार हे लक्षात ठेवा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.